नमस्कार मंडळी, नंदिनीने घेतला खूपच धाडसी निर्णय. चला तर मग पाहूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोत आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे 7व्या महिन्यातच आपल्या काव्याला प्रसूती वेदना सुरू झालेल्या असतात आणि तिला खूपच त्रास होत असतो. मग आता हे सगळं पाहून क्लासरूमच्या बाहेर जे विद्यार्थी असतात ते काव्याची व्हिडिओ काढायला लागतात. मग आता पार्थ त्यांच्यावर चिडतो, म्हणतो अरे तुम्हाला अकला आहेत का, तुम्ही काय करताय, अरे व्हिडिओ काय काढताय. मग आता पार्थ जो आहे तो दार लावून घेतो आणि आतमध्ये जे विद्यार्थी राहिलेले असतात त्यांना नंदिनी म्हणते माझ्या बहिणीची डिलिव्हरी मी करणार. मग आता हे सगळं ऐकून पार्थ मात्र खूपच घाबरतो, कारण आता तिथे त्यांना एकही डॉक्टर अवेलेबल भेटलेले नसतात. तिला डायरेक्टली प्रसूती वेदना चालू झालेल्या असतात. मग नंदिनी आता सगळ्यांना सांगते की तुम्ही एक काम करा, आपापल्या छत्रा ओपन करा, म्हणजे मी आता काव्याची डिलिव्हरी करीन. आणि मग काव्याच्या कुठेतरी जीवात जीव येतो की ताई आपल्याला ह्या सगळ्या संकटांना लवकरच सोडवेल. तर आता बघा हे तर वेगळंच वळण गेलंय बरं का मालिकेला. मग तुम्ही सुद्धा हे भाग पाहायला एक्सायटेड आहात का, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.